नागपूरच्या रामदास पेठ परिसरातून एक खळबळजनक आणि थरारक घटना समोर आली आहे। ठाकूर गँगने पुन्हा एकदा शहरात हैदोस घालत हॉटेलमध्ये घुसून शस्त्रांचा जोरावर मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे। या संपूर्ण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट्रल बाजार रोडवरील श्री साई रेस्टॉरंटमध्ये रविवारी पहाटे हा थरार घडला आहे। मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलच्या बाहेर काही युवक आणि अमित ठाकूर यांच्यात किरकोळ वाद झाला होता। या वादानंतर संबंधित युवक तिथून निघून गेलेत। मात्र काही वेळातच आरोपी आपल्या इतर साथीदारांसह 2 वाहनांमधून पुन्हा घटनास्थळी दाखल झालेत। आरोपींच्या हातात बेसबॉल बॅट आणि कुऱ्हाडीसारखी घातक शस्त्रे होती। आरोपींनी थेट हॉटेलमध्ये घुसत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली। हॉटेलमधील खुर्च्या, टेबल आणि इतर साहित्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली। इतकेच नाही तर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनाही धमकावण्यात आले। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। ही संपूर्ण घटना रेस्टॉरंटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। फुटेजमध्ये आरोपी हातात शस्त्रे घेऊन तोडफोड करताना स्पष्टपणे दिसत आहेत। या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी सुमित ठाकूर आणि त्यांच्या साथीदारांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात येत असून ठाकूर बंधू आणि त्यांच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत। सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। नागपुरात पुन्हा एकदा गँगवार आणि गुन्हेगारींच्या घटना समोर येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांकडून आरोपींना लवकरच अटक केली जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे।